पण त्याच्यातली पद्धत ही आहे, याकरता पद्धत अशी दिलेली आहे की अशा पद्धतीने तुम्हाला जर वाटतं की एफ-आय-आर दाखल झालाच पाहिजे आणि समजा प्रशासनाचं मत आहे की एडीआर विल बी कन्व्हर्टेड इन एफ-आय-आर, तर याच BNSच्या कायद्याने तुम्हाला 175(3) दिलेलं आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला संबंधित कोर्टात जाता येतं आणि कोर्ट डायरेक्ट करतं की याच्यात एफ-आय-आर दाखल व्हा. त्यामुळे हा जो काही कर्नाटकनी जे काही केलेलं आहे तुमच्या मनात नसेल, पण हे कर्नाटकनी राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टिगेशन नीट चाललेलं नाही, कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन डिरेल करण्यात येत आहे, कुठल्यातरी दबावाखाली इन्व्हेस्टिगेशन चाललंय, अशा प्रकारे महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हा रजिस्टर केलाय, अन्यथा ह्याला शेमचा विषयच नाही. नाही 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 एक मिनटं. आणि म्हणून तुमची भावना नसली तरी खरं म्हणजे कर्नाटकमधल्या पोलीस स्टेशननी तुम्हाला हे सांगायला पाहिजे होतं की या ठिकाणी झिरो एफ-आय-आरची केस नाही आहे, कारण यू हॅव ॲक्सेसिबिलिटी टू द पोलीस स्टेशन वेअर इट इज रजिस्टर्ड. ॲक्सेसिबिलिटी आहे आणि त्यांनी जर तो रजिस्टर केला नाही तर 175(3) अंतर्गत तुम्ही कोर्टातनं तो रजिस्टर करून घेतला पाहिजे. पण मी तुम्हाला आश्वस्त करतो, तुमच्या मनात शंका ठेवू नका. आकाश पाताळ एक करू, पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू. सहन नाही करणार. कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाहीये की अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्पिरसी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ. त्याचा मुर्दाही खणून काढू, एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो. आणि पुन्हा सांगतो, तुम्ही जे प्रयत्न करतायत माझं समर्थन आहे, मी त्याच्या विरोधात नाहीये. फक्त ते प्रयत्न करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही तरुण आहात, इतरांची तीव्रता कमी असं तुम्ही समजू नका. कदाचित तुमच्यामध्ये लीडरशिप आहे, तुम्ही समोर जाऊन करतायत. काही असे असतील की ज्यांना मनातलं वाटतंय, पण ती लीडरशिप त्यांना दाखवता येत नाही किंवा त्यांच्यामध्ये ती कार्यपद्धती नाही आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या निमित्ताने सांगतो की या संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे जे करावं लागेल, आणि आपल्याला माहिती आहे, आपण स्वतः मला पत्र दिल्यानंतर आपण त्याचा उल्लेख केला, जसंच्या तसं मी ते पत्र केंद्र सरकारला पाठवलं आणि केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा मी करतोय. आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात मला असं वाटतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण यात काहीही चुकीचं हे होऊ देणार नाही, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात बोलत असताना नानाभाऊ नाही आहेत. नानाभाऊंनी नरेंद्र मेहतांचा काहीतरी भूमाफिया म्हणून पत्र आलंय, अशा पद्धतीने काहीतरी विषय मांडला. आपल्या सदनाचे सदस्य आहेत, मला नानाभाऊंना एवढंच सांगायचं आहे, ते भूमाफिया असतील, तसा पुरावा असेल, माझ्याकडे द्या, मी त्यांच्यावर कारवाई करायला तयार आहे. पण कुणीतरी काहीतरी पत्र लिहितं म्हणून सभागृहात उद्या मी वडेवारांना भूमाफिया म्हणायचं, वडेवारांनी मला भूमाफिया म्हणायचं, असं थोडी चालणार आहे. काहीतरी पुरावा असला पाहिजे ना. महसूल मंत्र्यांनी म्हटलेलं आहे, मागे त्यांना सांगितलं हे चुकीचे तुम्ही पुरावे घेतायत, आणि दरवेळेस ते विषय मांडल्यानंतर शेवटी या सभागृहातल्या प्रत्येक व्यक्तीचं काही ना काहीतरी त्याची इब्रत आहे, इज्जत आहे. आणि मी सांगतो ना, त्यांच्याकडे पुरावा असेल, नरेंद्र मेहता माझ्या पक्षाचे असले तरी पहिला त्यांच्यावर कारवाई करणारा मी असेल. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने काही विषय अजून महत्त्वाचे आहेत. विशेषतः महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगाच्या संदर्भात एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि विशेषतः आता यावर्षी एकूणच FRP देणं आणि त्यानंतर पुढचा सीझन या ठिकाणी कसा होईल असा प्रश्न निर्माण झाला आहे. जे काही FRPचे रेट्स वाढलेले आहेत आणि MSP न वाढल्यामुळे साखर कारखान्यांच्या समोर एक मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झाली आहे. आणि म्हणून या संदर्भात एक बैठक राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की या संदर्भात काही प्रश्न हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. त्याकरता पुढच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारमध्ये वेळ घ्यायचा आणि केंद्रासमोर त्या बाबी मांडायच्या. आणि याचसोबत यावेळची आपत्कालीन परिस्थिती पाहता या ठिकाणी साखर उद्योगाला राज्य सरकारच्या वतीने मदत करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे. त्या संदर्भात कशा पद्धतीने ही मदत करता येईल याची एक उच्चस्तरीय समिती ही आपण तयार केलेली आहे. त्या समितीच्या माध्यमातून या संदर्भात लवकरच निर्णय घेऊन साखर उद्योगाला जी काही मदत आहे ती मदत करण्याचा निर्णय आपण घेतो आहोत. केंद्राकडे ते सांगितलंच, मी केंद्राकडे जातोत आणि आपणही मदत करतो आहोत. असंच कांद्याच्या संदर्भात देखील एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. जवळपास आपण बघितलं तर देशाच्या जवळपास 50% उत्पादन कांद्याचं हे महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि त्यातली 60% जवळपास नाशिकमध्ये होत आहे. नाशिक, नगर, पुणे, सोलापूर प्रामुख्याने हे कांद्याच्या जिल्ह्यात, बाकी जिल्ह्यात थोडं उत्पादन होतं. आणि आता आपण जर बघितलं तर त्याचाही खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खरं म्हणजे आपण जर या ठिकाणी बघितलं तर देशामध्ये